हाय हॅलो नमस्कार। तर इथे तुम्हाला हिरवगार मस्त असं शेत दिसत असेल तर सध्या मी आहे कोल्हापूरला म्हणजे सासरी आणि दिवाळी वेकेशनसाठी आलेली। 5-6 दिवस झाले मला येऊन इथे। दिवाळीच्या आधी 2 दिवस आलेली। तर इथे हिरवगार तुम्हाला शेत दिसत असेल तर मी चालली आहे शेताला। म्हणजे आमचं शेत आहे थोडंसं लांब आहे, इथून एक 20 मिनिटं लागतात आमच्या घरापासून। आणि माझं जे सासरचं घर आहे ते पण शेतामध्येच आहे, म्हणजे एक फार्म हाऊस सारखं आहे। मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, 5 मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी माझं घर वगैरे आणि आजूबाजूचा परिसर दाखवले आहे मस्त हिरवागार। तर इथे पण आम्ही एक 15-20 मिनिटं लागतात शेतात जाण्यासाठी। हे थोडं शेत लांब आहे, ते थोडाफार भाजीपाला आहे, विहीर आहे, बोर वगैरे मारलेली। तर मला ते बघायला जायचं होतं, प्लस भाजीपाला पण थोडासा आणायचा होता। तो तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच काय भाजीपाला आहे वगैरे। इथे ट्रॅक्टर गेलेला त्याच्यामुळे या पद्धतीने बघा हे रस्ता झालेला। खूप झांजड होती, म्हणजे आजूबाजूला पूर्ण गवत वगैरे वाढलेलं, कारण पाऊस हा खूप उशिरापर्यंत ह्या वेळेला होता। जवळजवळ नवरात्र म्हणा, दिवाळीच्या आधी काहीतरी 2 दिवस पाऊस गेलेला आहे, तर खूप उशिरापर्यंत पाऊस होता। आणि हे जे जुंधळाचं मी एक कणीस दाखवलं ते आमच्या शेतामधलं आहे। आणि ही भेंडी बघा, ही काटेरी भेंडी आहेत, काटेरी भेंडी म्हणतात। तर ह्याची आमटी केली जाते, वेळा आम्ही आमटी करून खातो। इथे गावाकडे खूप खाल्ली जाते, आमच्या शेतातलीच आहेत ही, आणि खूप आवडते, टेस्टी होते खूप आमटी। कधीतरी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर इथे बघा चहू बाजूने ऊस होता आणि खूप गवत वाढलेलं पावसामुळे, जरा सुद्धा असं म्हणजे रिकामं नव्हतं शेत। झांजड खूप होती, जायला पण पुढे भीती वाटत होती। तर मी आणि माझे मिस्टर आहेत, आम्ही चाललो आहोत भाजीपाला आणण्यासाठी। आणि मेन म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा मी आलेली उन्हाळ्यात, तेव्हा मला ह्या साईडला यायला भेटलं नाही, कारण घरामध्ये एवढी कामं असतात। उन्हाळ्यामध्ये डाळी वगैरे करायचे असतात, नीट करणं वगैरे, व्यवस्थित स्टोअर करून ठेवणं घरामध्ये, त्यामुळे मला मग इकडे यायला भेटलं नाही। मला विहीर वगैरे बघायची होती, मी दरवेळेला आली तर ह्या साईडला फेरफटका मारून जाते। तर हे शेत तुम्हाला दिसत आहे समोर, हे आमचं आहे शेत। आणि आजूबाजूला जी शेती आहे ती भाऊबंदांची आहे, नातेवाईक आहेत ते। तर ह्या शेतामध्ये मिरच्या लावलेल्या आहेत बघा, जी झाडं दिसतात याची मिरचीची आहेत आणि थोड्याफार मिरच्या लागलेल्या आहेत। अजून ह्याच्या मोठी होणार झाडं, भरपूर अशा मिरच्या लागणार आहेत। तर या थोड्या थोड्या आता लागायला सुरुवात झालेली आहे। ह्या गोष्टी मला बघायला खूप आवडतात, की कसं आहे शेतामध्ये, काय पीक वगैरे सध्या चालू आहे किंवा काय लागलेलं आहे, कुठला भाजीपाला लावलेला आहे। तर तुम्हाला इथे मिरच्या दिसत आहे बघा, त्या अजून थोड्या मोठ्या होणार आहेत, त्या लागायला सुरुवात झाली आहे। अजून झाडं मोठी होतील आणि कधी कधी असं असतं की भरपूर अशा मोठ्या वगैरे झाल्यानंतर, चांगल्या अशा पिकल्यानंतर आम्ही काढतो। आम्हाला चटणीसाठी ह्याच मिरच्या आम्ही वापरतो। वेल दिसत असेल इथे, ह्याचं सुद्धा वेल आहे, आपलं काकडीचं वेल आहे, थोडंफार होतं। आणि कोथिंबीर सुद्धा लावली आहे। परत ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक गवत वगैरे दिसत असेल ना, तर हे सगळं भांगलून काढायचं आहे, जे रान उगवलेलं आहे जास्तीचं, हे गवत दिसत आहे आजूबाजूला झाडांच्या आजूबाजूला, तर ते सगळं काढायचं आहे। तण म्हणतात त्याला, जास्तीचं उगवलेलं असतं, जेव्हा आपण झाडांना पाणी पाजवतो किंवा पाणी देतो, हे जास्तीचं उगवतं, तर ते काढावं लागतं, नाही तर मग ते बघा झाडं व्यवस्थित अशी उगवत नाही। जी मिरचीची किंवा पीक आपण शेतामध्ये घातलेलं असतं ते व्यवस्थित असं उगवत नाही, तर हे सगळं काढावं लागतं। ते मी बघत होती पटकन निघतं का, हे खूप लवकर असं निघून गेलं बघा, हातानेच निघालं, काय काय खुरप निघत नाही, माती सैल झाली त्यामुळे पटकन असं निघून गेलं। बाकीची सुद्धा थोडीफार झाडं आहेत ती आता हे रान काढल्यावर दिसणार, हे रान सगळं भरलेलं आहे त्याच्यामुळे झाडं दिसत नाही। मी वांग्याच्या शेतात आलेली आहे, शेतामध्ये वांगी लावलेली आहे, वांग्यांची झाडं लावलेली आहेत, त्यामध्ये आलेली आहे। आणि दिवसापूर्वीच ह्याच झाडाची वांगी आम्ही मार्केटमध्ये विकायला नेलेली। जर तुम्ही पहिल्यापासून माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळालं असेल की बराचसा भाजीपाला आम्ही मार्केटमध्ये विकतो, वांगी म्हणा किंवा की वगैरे, प्लस लाल भाजी, शेपू, मिरच्या वगैरे, टॅमॅटो, अजून 2-3 अशा भाज्या आहेत की आम्ही त्या मार्केटमध्ये विकतो। तर आता सध्या वांगी चालू आहेत। च्या वेळेलाच 1-2 दिवसापूर्वी ह्याच झाडाची वांगी काढून आम्ही विकायला घेऊन गेलेलो मार्केटमध्ये। तर आता वांगी पण खूप कमी झालेली आहेत, म्हणजे विकून झालेली आहेत आणि झाडं पण खूप मोठी होती बघा। ही 1-2-3 महिने झाले याच झाडाची वांगी आम्ही विकणं चालू आहे मार्केटला। आता सध्या लागायची
कमी झालेली आहेत आणि ही थोडीफार उरलेली झाडाची वांगी तर ही मी घेऊन जाणार आहे घरी भाजी वगैरे किंवा आमटी वगैरे करणे तर ही मी तोडून घेते म्हणजे घरी होईल आमटीला वगैरे। तर इथे मी ह्या गोष्टीच बघण्यासाठी आलेली, मला खूप आवडतात ह्या। तर मागच्या वेळेला मला मिस झालं की मी येऊ शकली नाही, 15-20 दिवस घरामध्येच कामामध्येच गेले। तर ह्या वेळेला मला काही करून यायचंच होतं, पण एवढं ऊस वगैरे एवढी झांजड होती की पुढे जायचं का नाही तेच कळत नव्हतं। एवढं सगळं वाढलेलं तण वगैरे गवत वगैरे एवढं वाढलेलं की पुढचा रस्ता दिसत नव्हता, त्यामधूनच आम्ही जात होतो। तर इथे तुम्हाला लाल भाजी दिसत असेल, खूप मस्त अशी सुंदर लाल भाजी उगवलेली। तर मी घरी गेल्यावर आईंना विचारलं की शेतामध्ये इतक्या सुंदर पालेभाज्या आहेत, लाल भाजी शेपूची भाजी, तर तुम्ही का आणून करत नाही? तर हे असं असतं की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, अशाचा प्रकार आहे की तिथं महत्त्व जास्त नसतं जिथं ह्या गोष्टी असतात। तर इथे बघा शेपूची भाजी आहे, तर मी ही आता थोडीफार घेऊन जाणार आहे। शेपूची भाजी आणि लाल भाजी, शेपूच्या भाजीमध्ये भोपळ्याची पानं असतात ती टाकून शेपूची भाजी केली जाते, खूप सुंदर लागते। आणि जी लाल भाजी आहे ती पण कांदा टॅमॅटो कांदा भरपूर लसूण कांदा भरपूर टाकून केली जाते, ती पण खूप सुंदर लागते। इथे शेपू दिसत असेल, ती अजून मोठी व्हायची आहे, थोडीफार झालेली आहे। इथे लाल भाजी बघा, ही लाल भाजी सुद्धा भाकरी बरोबर खूप सुंदर लागते आणि मला आवडते पण। तर मी ही घेऊन जाणार आहे घरी करून खाण्यासाठी शेपूची आणि लाल भाजी। मला खूप खायची इच्छा होत होती लाल भाजी, आणि सहसा आम्ही गुजरातल्या ह्या गोष्टी करत नाही, खात नाही। तर ह्या आपल्या मस्त शेतातल्या आहेत भरपूर अशा, तर का करून खाऊ नये? मी आईंना तेच म्हणाले, म्हणजे सासूबाईंना, की एवढं शेतामध्ये मस्त हिरवगार पालेभाज्या आहेत तर रोज करून खाल्ल्या पाहिजे। पण एवढं महत्त्व देत नाही गावाला, त्यांच्या आपल्यासाठी तर भरपूर असतं पण त्यांच्यासाठी एवढं काही नसतं या पालेभाज्या वगैरे। मेन म्हणजे सध्या सुगीचे दिवस आहे, भातामध्ये आहोत, भात शेंगा जी आपली पिकं वगैरे चालू आहेत शेतामध्ये त्याच्यामध्येच आहेत, त्यामुळे त्यांना एवढा टाईम नसतो की अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं। काही घरात जे असेल ते पटकन करा आणि खावा, एवढी कामं असतात। तर इथे तुम्हाला आजूबाजूला सगळं गवत दिसत असेल, पूर्ण रान उगवलेलं आहे, एकही शेत खाली नाही, त्यामुळे भीती पण वाटत होती। आणि जवळजवळ काहीतरी 11 काय 12 वाजता आम्ही निघालेलो घरात। थोडंफार मी जेवण केलं, मग आई म्हणाला उरलेलं मी करते, तुला जर जायचं असेल शेतामध्ये बघायचं असेल तर जाऊन ये, नंतर तुला वेळ भेटणार नाही। आणि 4-5 दिवसानंतर आम्ही लगेच निघणार होतो। तर इथे बघा सर्व ऊस वगैरे वाढलेला आहे, विहीर सुद्धा दिसत नव्हती, आता ह्याच्या पुढे विहीर लागणार होती। पण जेव्हा मी तिथे गेली विहिरीच्या जवळ, तर तिथे बघूनच मला हैराण झालं की एवढं गवत वाढलेलं आणि एवढं पूर्ण झांजड होती की काही दिसत नव्हतं की पुढे विहीर आहे। ते उन्हाळ्यामध्ये पूर्ण हे कापलं जातं, जे काहीही नसतं, सगळं सुकलेलं जातं, त्यामुळे स्पष्ट सगळं विहीर वगैरे सगळं दिसतं। आजूबाजूला भरपूर जागा असते, पण विहिरीच्या इथे जरा सुद्धा जागा नव्हती, सगळं गवत वगैरे वाढलेलं आणि हळूहळू कापलं जातं आणि जनावरांना देतात। जे आमच्या शेतामध्ये जे काही गवत वगैरे उगवलं असेल जास्तीचं किंवा विहिरीच्या आजूबाजूला, तर ते सगळं कापून आम्ही जनावरांना देतो। तर भातामुळे टाईमच भेटला नव्हता, त्यामुळे विहिरीच्या इथे पण सगळं असं गवत वगैरे वाढलेलं। तर इथे मी मिस्टरांना बोलवत पुढे जात होती, मला भीती वाटत होती कारण जरा पुढे गेल्यावर दिसतच नव्हते ते एवढं ऊस वगैरे वाढलेला। तर इथे थोडंसं मोकळं शेत दिसलं आणि हे बघा आजूबाजूला चहूबाजूने पूर्ण ऊस होता। एकटं जर कोण आलं तर खरंच भीती वाटेल असं होतं, हे सगळं असं रान सगळं भरलेलं। मी आता विहिरीच्या इकडे जात आहोत जिथे आमची विहीर आहे, कारण मला बघायची होती विहीर सुद्धा। मागच्या वेळेला मी आलीच नव्हती, दरवेळेला आली तर इथे फेरफटका मी मारूनच जाते। तर इथे सुद्धा झांजड होती, हे म्हणजे माझे मिस्टर म्हणत होते विहिरीच्या इथे खूप गवत आहे, जायचं का नाही? तर म्हटलं चला आपण जाऊया, पुढे जाऊन बघूया, जर जास्त वाटलं तर मी नाही येणार पुढे। आणि मी असंच वाट बघत चाललेली, मला खूप भीती वाटत होती, पायाखाली काहीतरी यायचं वगैरे।